नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एकच नम्र विनंती की चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात वृंदा दिवाण लिखित संचित. जीप वेगानं धावत होती. रस्ता फुफाटाचा होता, त्यामुळे धुरळ्याचा ढग धावणाऱ्या जीपच्या मागे मागे येत होता. उन्हाचा झळाळता सोनेरी पट्टा बघता बघता लुप्त झाला होता. काळं जांभळं पाणी भरलेले ढग भोवती गर गर जमत होते. काळसर निळा मंद प्रकाश आसमंतात भरून होता. मोठी झाडं, छोटी छोटी रस्त्याकडेची झुडपं स्तब्ध उभी होती, सुन्नशी. जीपचा वेगानं धावणारा आवाज प्रकर्षानं जाणवत होता. तिन्ही सांज नुकतीच टळून गेली होती. त्यात आकाशात काळं पाणी भरलेल्या ढगांचे गर्द राखाडी पुंजके क्षणाक्षणांनी दाटीवाटीनं जमत होते. जीपमधली माणसं प्राण डोळ्यात आणून भोवतीची आडरानातली स्तब्धता अनुभवत होती. 2 गावांची सकाळपासून पाहणी झालेली होती. परतायला तसा थोडा उशीरच झाला होता. अपेक्षेपेक्षा वसुलीही कमी झाली होती. कर्तव्य नजरेआड केव्हाच झालं होतं. प्रत्येकाच्या मनात पावसा अगोदर रस्ता कसा संपेल हीच काळजी. पावसानं थोडा धीर धरला तर एखाद्या तासात मुक्कामाला पोहोचणं कठीण नव्हतं. रस्ता मात्र ओबडधोबड आणि फुफाट्याचा होता. वस्ती नसलेला, माळरानानं व्यापलेला दगड धोंड्यांचा रस्ता. जीपमधली माणसं शब्द हरवल्यासारखी नुसतीच एकमेकांकडे काळजीच्या नजरेनं काळवंडलेल्या चेहऱ्यानं बघत होती. अजून 20-25 किलोमीटर अंतर कापायचं होतं. मुख्य म्हणजे पावसाचा नेम नव्हता. क्षणाक्षणाने तो केव्हाही कोसळण्याची दाट शक्यता होती. रस्ता कच्चा असल्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर जीप चालवणं कठीण गेलं असतं. भोवती सगळा डोंगराळ, उजाड, पिवळसर माळ. जीप वेगात होती. आतल्या माणसांची हाडं खिळखिळी झाली होती. देहाची घट्ट आवळून मुटकुळी करून सर्वजण बसलेले होते. तोच फुस्स असा मोठा आवाज आला. ड्रायव्हरनं म्हणजे देवकुळेनं गपकन ब्रेक लावला. आतली माणसं तोल जाऊन एकमेकांच्यावर आदळली. देवकुळे रागानं वैतागानं दात ओठ खात म्हणाला, साला टायर पंक्चर हो गया, नहीं तो सबको सिर्फ 2 घंटे के बाद थी बताता मैं. व्हीलवरचा हात काढून त्यानं दाणकन जीप खाली उडी घेतली. त्यानं मैदानातला मोठा दगड आणून मागच्या टायरला लावला आणि हाताला लागलेली माती झटकली. जीपमधून कोरांने, देशपांडे आणि गायकवाडनंही एकमेकांना खुणावत नक्की काय झालंय ते बघण्यासाठी जीप खाली उड्या घेतल्या. दोन्ही पायावर उकेडवा बसून देवकुळे जोर लावून स्टेपनीचा नटबोल्ट काढायला लागला. जोर लावून त्याला सर्व वेगानं करायचं होतं. तोच टप टप घोड्याच्या टापांचा आवाज काढत मोठाले थेंब इथे तिथे पडायला लागले. पडणाऱ्या थेंबांचा वेग वाढला तसे खाली उतरलेले कोरांने, देशपांडे आणि गायकवाड भराभरा देह सावरत लगबगीनं जीपमध्ये चढले. देवकुळेनं कशीबशी स्टेपनी काढली, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की स्टेपनी सुद्धा पंक्चर आहे. गेल्याच आठवड्यात चाकूरला जाताना ती बस्ट झाली होती. साहेबानं बजावूनही देवकुळेनं तिचं पंक्चर काढलेलं नव्हतं. आता साहेब बोंबळणार असं म्हणत त्याने जीपची झापड उघडली. पंक्चरलेलं टायर खांद्यावर टाकून देवकुळे म्हणाला, साहेब टिपणी काय कामाची नाही बघा. कोणी खेळा सोयी घुसवली टूपपर्यंत. हे खेड्यातली पोरं लय वांगाळ साहेब. लाचारी हसण्यात न सांड देवकुळे पावसात निथळत उभा होता. त्याचे जाडजाड ओठ, काळा रंग आणि तांबारलेले डोळे कोरांनेला त्या पावसाळी क्षणी अजूनच भयानक वाटले. डोक्याचे टक्कल आणि मळके खाकी कपडे भयाणपणात भरच घालत होते. त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यात भीती, चीड, राग असे अनेक संमिश्र भाव तरंगत होते. चेहऱ्यावरनं ओघळणारं पावसाचं पाणी तो पालथ्या हातानं पुसत होता आणि बोलत होता. पावसाची मैफल जमलेली होती. मध्येच वीज कडाडत होती. काळोखात बुडलेला परिसर क्षणात चमकून उठत होता.
जवळपास झोपडी नव्हती की वस्ती, नुसतं माळरान होतं गुरं चारायचं. पावसाचा अंदाज असल्यानं सर्व भरपूर गुरांसह वस्तीला पोहोचले होते. पक्षी झाडांवर ओले पंख घेऊन निपचित होते. सजीव सृष्टीची फडफड जाणवत नव्हती. कोरानेनं घाबरून देशपांडे आणि गायकवाडकडे पाहिलं. त्यांचीही तीच स्थिती होती. उलट कोरानेपेक्षा अंगानं आणि हाडापेरानं दणकट आणि थोराड असलेला गायकवाड अंग आवळून बसला होता. त्यानं पुढं काय होईल याची कल्पना नसल्यामुळे जीभसुद्धा गालफाडात दाबून धरली होती. कोरानेनं धैर्य एकवटलं. प्रसंग तर आला होता, घाबरून उपयोग नव्हता. जवळ जोखीम नव्हती तरी लाख मोलाचे प्राण होतेच की. कदाचित पाऊस रात्रभर पडला असता, कदाचित रात्रभर त्यांना तिथंच राहावं लागलं असतं. सगळ्या संभाव्य शक्यता लक्षात घेऊन कोराने म्हणाला, देवकुळे गाडीत बस, थोडा पाऊस थांबू दे, मग बघू आपण पुढचं पुढे. तशा त्या घेरून आलेल्या अंधारात डोळे ताणून नजर खिळवून मनगट डोळ्याजवळ आणून गायकवाडनं घड्याळात बघितलं. 7 वाजायला आले होते. पाऊस वेड्यासारखा धो धो कोसळतच होता. राप राप एक संध आवाज कानात सातत्यानं घुमत होता. भोवतीचा मिट्ट अंधार वाढत होता. झाडाच्या आकृत्या सुद्धा अंधुकपणे दिसायला लागल्या. मध्येच कातडीवर शहारे उठवणारी थंडगार झुळूक वेगानं इकडून तिकडे जात होती. 60-70 किलो वजनाचा देवकुळे लपकन ओल्या कपड्यानिशी पटकन जीपमध्ये घुसला. देवकुळेनं पिशवीतनं नॅपकिन काढला. पुसता येईल तेवढं अंग त्याने पुसायला सुरुवात केली. कोराने म्हणाला, अहो पुरुषासारखे पुरुष तुम्ही गायकवाड, असं अंग चोरून दुमडून काय बसताय? सापडलो जो पावसाच्या तावडीत तर पाऊस बघू ना मनसोक्त. टाका ती उघडी खिडकीची झापडवरती. कोराने ओठ दुमडून छदमीपणे हसला. देवकुळे ओल्या अस्वलासारखा जागच्या जागी गदगदत राहिला. देशपांडे फिस्स करून हसला. गायकवाडला पिरपिऱ्या देहाच्या देशपांडेचा राग आला. बूड नीट सीटवर घुसवत आतल्या आत चिडत गायकवाड फिसकारून म्हणाला, काय हसताय देशपांडे? तुमच्या बाजूलाही खिडकी आहेच की, करा की उघडी. मीच का मानून खिडकी उघडायची माझी? साहेब, घरात बसून खिडकीतून पाऊस पाहणं वेगळं, सगळं सेफ असतो. घराच्या खिडक्याही लावलेल्या असतात. अहो इथे अगोदरच रान, उजाड माळरान, भोवती 10-15 किलोमीटरवर वस्ती नाही. माणूस म्हणत नाही मी, पण वाघ लांडगा काहीही. हो, नुसती तिघांची घड्याळं जरी एखाद्यानं पळवली ना तरी 2,000वर रक्कम मिळेल त्याला. बोलता बोलता देशपांडेंनी गळ्यातली सोन्याची साखळी पार आत घालून टाकली. त्याचा भीतीनं चाचपडणारा हात इतरांच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. गायकवाड म्हणाला, देशपांडे साखळीच लपवताय ना? एरवे बाहेर काढून लय शान मारतो इतरांवर. साखळीतला मारुती नाही का धावून येणार मदतीला? करा दावा, करा, करुणा बाका. गायकवाड, तुम्हाला काही काळवेळाचं भान आहे का? प्रसंग कसा, वेळ काय, कधीही चेष्टा करताय? अरे काय माणूस आहेस का हैवान आहेस? हवेत हात उडवत देवकुळे मनातून गडगडाटे हसला. इकडून तिकडून पाऊस जीपमध्ये घुसलाच होता. त्यांना आडून आडून देवकुळे सोडला तर तिघांना भिजवलंच होतं. पावसाची थांबायची लक्षणं दिसेना तशी सर्वजण हाबकले. गायकवाड पोटाशी हात घेऊन हाताची मिठी गुडघ्याला घालून पुढं मागं झोलायला लागला. देशपांडे हाताची चौकोनी घडीत धडधडणारी छाती धरून एवढंसं तोंड करून बसला. कोराने सिनियर असल्यामुळे शांतपणे बाहेर बघत होता. अशा प्रसंगाची त्याला सवय असावी असा. देशपांडे थरथरणारे ओठ सावरत म्हणाला, अशा अडचणीत सापडलो ना की वाटतं नको ती नोकरी, नको ते दौरे. हे पोट नसतं तर माणसं 100% सुखी झाली असती. झोंबरं हसत देवकुळेनं डबीतनं तंबाखू काढली. त्यात मन लावून चुना मिसळला आणि ती तोंडात टाकत देवकुळे म्हणाला, असं कोणचं संकट आहे मर्दा? अक्षी म्या रस्त्यानं जातो का वाघ का लांडगा येणार आहे? अरे अंग दोमडा, जिपाडात झोपा, सकाळी बघू टायरचं. देशपांडे कळवळून म्हणाला, देवकुळे, अरे गोष्ट वेगळी आहे. 1 घंट्यानं घोटाळा झाला बघ. हे माळरान उतरलं ना का डोंगर शेळकी लागतं साहेब. तिथे माझा मेहुणा राहतो.
जीप लोटत लोटत ढकलत ढकलत गावापर्यंत नेली असती तर पाऊस नसताना मस्त कोंबडीचं जेवण दिलं असतं त्याने. हो. तशाही स्थितीत गायकवाडच्या तोंडाला पाणी सुटलं. तोंडातली लाळ जमवत तो म्हणला, कोंबडी आणि हटाय मला, काय रावची एकटा काढतोय. साहेब, त्याच्या घरात 10-12 कोंबड्या असतात. तो मागच्या निवडणुकीत निवडून आला होता. हा, कसं आहे, कोणीही साहेब गावात आला की त्यांना पार्टी द्यावी लागते ना. पार्टीशिवाय साहेब खुश कसा होणार. आणि साहेबाचा कधी फोन येईल नेम नाही. आणि पार्टी रात्रीच असते. पोटावर हात सोडत कोराने म्हणाला, देवकुळे, अहो कोंबडीविषयी बोलू नका हो. पोटात अगोदरच भडागणी उठलाय. भूक सपाटून लागलीय. दुपारचं त्या पाटलाकडचं जेवण आंमळ तिखटच होतं. आता घरच्या जेवणाची सुद्धा आशा सोडावी लागेल. देशपांडे मध्येच म्हणाला, पण मगापासनं घशाला कोरड पडली, कंठशोष. बाहेर धुवाधार पाऊस आहे, पण इथे प्यायला पाणी नाही. गायकवाड म्हणाला, रात्र इथं काढायला लागले ना साहेब, तर सकाळी घराऐवजी डायरेक्ट दवाखान्यात. न्यूमोनिया व्हायला काय वेळ लागतोय वे. पावसात भिजल्यानं ताबडतोब न्यूमोनिया होतो ही गायकवाडची भाबडी समजत होती. गायकवाडनं डोकं धरून सटासटा 3-4 शिंका दिल्या. देशपांडे पुटपुटला, तरीही मी म्हणत होतो निघताना स्वेटर मफलर असू द्या. आता बोंबला, आता बायको रागावणार. त्यानं कपाळावर तळवा आपटला. घरी गेल्यावर बायको बोलणार हेच त्यातनं कळत होतं. रात्रीचे 10 वाजत होते. पावसाचा जोर जरा कमी झाला होता, पण पाऊस पडत होता. चिखलाच्या रबडीत जीपची चाकं रुतून बसली होती. भिजलेल्या पाखरासारखी सगळी गबगार होती. कोरांनी तेवढा एकाग्रपणे बाहेर बघत होता. स्वतःशीच बोलावं तसा तो म्हणाला, बाहेर पाऊस थांबलाय तेव्हा कुणीतरी भेटेल असं वाटतंय. आपल्यासारखाच कुणीतरी पावसात सापडला नसेल कशावरनं. आपण एकटेच बेवकूफ निघून आहे म्हणजे झालं. स्टेपनी धडा असती ना तर 12पर्यंत घर गाठला असतं राव. हे देवकुळे सारख्या माणसावर आपण विसरमतो ना, हेच लय वाईट आहे. तेवढ्यात दुरून कोणीतरी येताना दिसला. त्याच्या हातात बॅटरी होती, तीही मंद प्रकाश टाकणारी. आशेचा किरण दिसावा तसा कोराने ओरडला, अरे देशपांडे, ते बघा तिकडून कोणीतरी येतोय बरं का. देशपांडे सावरून बसत म्हणाला, कोण येतोय कोणास ठाऊक. बुधबीत नसेल ना हो. मशाली नाचवत फिरतात म्हणे भूत रात्रीच्या वेळेला. कोरांनी चिडले आणि म्हणाले, अभूतभीत काय नाही हो, माणूस आहे माणूस. त्याच्या चालण्याच्या गतीबरोबर बॅटरीचा प्रकाश सुद्धा मागे पुढे होतोय. साहेब, माणूस असला तर मग झालंच बरं का. आडलेलं बघून लोबाडून जाय ना आपल्याला. अहो, लोक लय हुशार झाले सिनेमा बघून. सिनेमे बघतात आणि तसंच वागतात बरं का ते. देवकुळे फॅफॅ हसत म्हणाला, साहेब, वाल्या कोळ्यानं कोणचा सिनेमा बघितला होता. शोले बघितला होता का, कर्मा बघितला होता. तो बी माणसासनी मारायचा लोबडायचा नाही का. देवकुळ्या, तुझं ठीक आहे रे, तुझी बायको तुला सोडून गेलीये. आईबाप कुठेतरी लांब आहेत खेड्यात. तू मेलास तरी कोण रडणार आहे. पण आमचं तसं नाही आहे ना. आमचं तसं नाही आहे. मुलगा मॅट्रिकला आहे, पोरगी 12वीत आहे. बायको शिकलेली नसली तरी तरुण आहे. मला काही झालं ना तर माझ्याबरोबर ते सुद्धा मरतील. देवकुळेनंही एन्जॉय करायचं ठरवलं. हे साहेब लोक फार घाबरतात हे त्याला माहिती होतं. 20 वर्षांचा अनुभव होता त्याचा. प्रत्यक्ष यमराज जरी आला तरी हे म्हणतील, थांबा हो, मला आत्ताच नेऊ नका, माझ्या पोराचा रिझल्ट लागायचा आहे, कुकर दुरुस्तीला टाकलाय तो आणायचा आहे, तेव्हा तुम्ही 8 एक दिवसांनी या. गायकवाड देवकुळेच्या अंगावर धावून गेला. देवकुळे शांतपणे म्हणाला, साहेब, जगात माणसाजवळ पैसा आहे तवर सगळं आहे. पैसा संपला, नाती गोती संपली. नाती गोती टिकवण्यासाठी पैसा लागतो साहेब. पोरांचं शिक्षण, बहिणीला चोळी दोरी, बायकोला दागिना देत गेलो ना तर तुम्हाला भाऊ बाप नवरा म्हणून ओळखतील. पैसा संपला ना जवळची समजीत तोंड फिरवून चालायला लागतील. माझा अनुभव आहे गायकवाड साहेब, हा जिवंत उदाहरण आहे आपण. गायकवाडला कोरानेनं शांत केलं तरी त्याचं देवकुळेकडे बघून गुरगुरणं सुरूच होतं. देशपांडे थंडीनं थडथडत होता. त्याच्या दातांचा आवाज येत होता. त्याही अवस्थेत देशपांडे म्हणाला, देवकुळे, गप्प बसायला काय घेशील, बोलू नकोस ना रे बाबा, नको बोलू तू. कोरांने पुन्हा बाहेर बघायला लागला. कांबळं पांघरलेली ती आकृती मिनिटानं पुढं जीपच्या दिशेनं सरकत होती.
कोराने हसत म्हणाला, तो जीपच्या दिशेनंच येतोय बरं का. मला वाटतं काहीतरी सोय होईल. वा, हे बरं झालं. पण देशपांडे घाबरून म्हणाला, साहेब जाऊ द्या त्यांना तसंच. या स्थितीत काढून राहतो आपण. कसं आहे, कोणाचा काही भरोसा देता येत नाही ना साहेब. अंगभर त्यानं कांबळं लपेटलेलं होतं. खालचे गुडघ्यापर्यंतचे पाय चिखलानं बरबटलेले होते. डोळे तेवढे त्या मंद प्रकाशात दिसत होते आणि त्यात उत्सुकता होती, कुतूहल होतं. देवकुळेनं जिपाडातनं उडी मारली. कोरानेनं जीपमधनं डोकं बाहेर काढलं. कांबळ्यातनं आवाज आला, राम राम. कोरानेही सहजपणे म्हणाला, राम राम. काय गाडी फसले काय? त्यानं तोंडावर कांबळं दाबून विचारलं. देवकुळे खोटं खोटं हसत म्हणाला, साहेब आहे ती शहरातले दावऱ्यावाल्यात. समधी टायर पंक्चर झालं बघा, स्टेपनी फेल झाली, पाऊस बी आला, अडकलो न भाऊ. म्या ओळखलं. म्हणलं पाहुणे जैती शहरातले गाडीवाले साहेब. साहेब या माळराना पल्याड झोपडी माझी. चला रातच्या वस्तील चला. गाडीत रातभर आखडून जाल नाही का बसून बसून. 4 एकर माही शेती आहे, 2 म्हशी आहे ती. त्या माणसाच्या बोलण्यानं देशपांडे आणि गायकवाडच्या जीवात जीव आला. मान जीपच्या खिडकीतनं बाहेर काढून ते त्याला नखशिखांत न्याहाळायला लागले. एक एक करून गायकवाड, कोराने आणि देशपांडेंनी जीप खाली चिखलात उड्या मारल्या. फत्त करून चिखलाचा एक जाडसर थर त्यांच्या अंगावर चढला. बॅटरीच्या मंद प्रकाशात सर्वांना एकमेकांचे पुसटसे का होईना चेहरे दिसत होते. क्षणात कोरानेतला साहेब जागा झाला. त्याने इकडे तिकडे बघून वळत विचारलं, नाव काय रे तुझं? दगडू. दगडू कडबू पाटील लोखंडे. दगडू, पाणी मिळेल का भोवती कुठे प्यायला? तू याच भागातला आहेस म्हणून तुला विचारलं, कारण तुला माहिती असेल. अहो हे सगळं मालरान आहे साहेब. गुर्र चारत आहे तिथं. इथं कुठलं पाणी आहे? टेपणी असते ना दगडू. तर साहेब आता बतूर. हे बघा साहेब, मी काय म्हणतो, माझ्याकडं चला. चालावं लागन थोडं, म्हणजे कोस अर्धा कोस. हे माळरान पार केलं की उतारायला म्हैशी येते. झोपडी बी आहे, मस्त मोठी आहे. रातच्याला राहावा, चटणी भाकर खावा. अहो गाडीत आखडून किती वेळ बसणार आहेसा तुम्ही? कोरानेनं गायकवाड आणि देशपांडेच्या चेहऱ्याकडे बघितलं. सहेतुकपणे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती नष्ट झाली होती. स्वच्छ मनानं ते कोरानेकडे बघत होते. होकारार्थी काहीतरी बोलण्यासाठी दोघांच्या ओठांच्या हालचाली झाल्या. दगडू भीड चेपून म्हणाला, एक येळ असती साहेब. तुम्ही मोठी माणसं, आमच्या पतूर कायच आला असता. या पावसानं तर आणलं ना तुम्हाला आमच्याकडं. अनुमान करू नका, चला. कोराने काळजीनं जीपकडे बघत होता. देवकुळेच्या ते लक्षात यायला वेळ लागला नाही. देवकुळे फाडकन म्हणला, साहेब काळजी करू नका, तुम्ही बेफिक्र जावा, मी जिपाडात पडून राहतो. कोराने खवचटपणे म्हणाला, देवकुळे पण आजची रात्र घेऊ नको. नाही तर आम्हाला गोत्यात आणशील. खाली मान घालून देवकुळे ओशाळवाणा हसत म्हणाला, नाही साहेब, नाही घेणार नाही, स्टाकच नाही ना जवळ. देशपांडे आणि गायकवाड यांनी जीपमधनं आपापल्या पिशव्या घेतल्या, काखोटीला मारल्या. दगडू पुढं, त्याच्या मागं कोराने आणि जोडीनं एकमेकांना चिकटून गायकवाड आणि देशपांडे चालायला लागले. तसा उताराचा आणि माळरान असल्यामुळे चिखल फारसा नव्हता. विधभर उंचीचं तणच काय ते पसरलेलं होतं, त्यामुळे भराभरा चालताही येत नव्हतं. दगडू सवयीमुळे या तिघांपेक्षा 4 पावलं पुढे होता. मध्येच गायकवाडला जोरदार ठेस लागली. आया मी आलो हो, असं करत तो गपकन खाली बसला. अंगठ्यातनं थोडंसं रक्त येत होतं. मार जोरात लागला होता. गायकवाड आरपार कळवळलेला होता. गायकवाड चरफडत म्हणाला, साहेब तुम्हाला माहीत नाही, काल देवकुळ हे ना पिऊन पाडला होता साहेब. रोज रात्री पितो तो. आता हा स्टेपनी कवा दुरुस्त करणार? स्टेपनी धडासती तर ही नौबतच आली नसते ना साहेब. साहेब तुम्ही त्याला झापत जा राव, त्यो आमचं ऐकत नाही. आम्ही काय बोलला का हसण्यावर नेतोय त्यो. हो. कोराने हसत म्हणाला, हो एक पिणं सोडलं ना तर त्याच्यात वाईट काही नाही आहे. गायकवाड प्रामाणिक आहे तो. घरात एकटा असतो, बायको सोडून गेली आहे त्याला. आई वडील कुठेतरी मध्य प्रदेशातल्या खेड्यात मोलमजुरी करत राहतात. मला सांगा ना, आढ्याकडे बघून किती रात्री तो दुःख गाळत बसणार. सगळं नीट असतं ना तर ह्याच देवकुळेनं दारूला हात लावला नसता. कदाचित दुःख माणसाला पोखरत असतं.
मग गायकवाड त्यांनी बाकीचं सोडा, आज हिंमत दाखवली का नाही त्याने? आड रानात एकटा जीपमध्ये राहायची हिंमत केली त्याने. कोणाच्या मदतीची अपेक्षा केली का? उलट उद्या तुम्ही त्याला 5-10 रुपये आपणहून काढून द्या चहा पाण्यासाठी. दगडू थंडपणे म्हणाला, तसं हे तर शेप आहे बरं का साहेब. कुणी तुम्हाला हात लावणार नाही का तुम्हाला कोणी लोबाडणार नाही. कसं आहे, आठवडी बाजारात पाहिलेला असतो ना एकमेकासने. नाव माहीत नसलं तरी तोंडानं ओळखतं. माळरान संपत आलं तसं एका छोट्या टेकडी मागे घरात दिवा दिसायला लागला. दगडू उत्तेजित होऊन म्हणाला, तो दिवा दिसतो ना साहेब, ती माझी झोपडी बरं का. बायको वाट बघत असेल कावा धरणं. धाकला भाऊ असतो तिच्या संगती. गावात माझे मायबाप असतात, आम्ही शेत आहो. दिवा दिसल्यापासनं दगडूच्या पायाला घराच्या ओढीनं विलक्षण गती आली होती. प्रकाशानं दुरातलं वर्तुळ हळूहळू स्पष्ट होत चाललेलं होतं. मनातली आशा पल्लवित होत होती सगळ्यांच्या. विटा मातीत बांधलेल्या पत्र्याच्या 8x10च्या खोलीपुढं दगडूनं मोठ्या उतरत्या छपराची ओसरी बांधली होती. 1-2 ठिकाणी ती टपकत होती. मध्येच वीज चमकली की अख्खी ओसरी चमकून उठत होती, नजरेत भरत होती. चहूकडे रानच रान असल्यामुळे रातकिड्यांची किरकिर सुरू होती आणि त्यात मिट्ट अंधार. अंगणातलं जांभळीचं झाड शहारलं की छतावर टपटपून थेंब पडत होते. पाहुण्यांसाठी घोंगडी अंथरूण आणायला दगडू आत गेला. धोत्राचे 2-3 पिवळे मच्च जाडे भरडे धडोते आणले. कोरांनेच्या हातात देत म्हणला, कोरडे व्हा पाहुणे, चहा येतोय बरं का. कोरांने संकोचानं म्हणाला, नाही आता चहा बिया कशाला दगडू, आसरा मिळाला खूप झालं ना. ना असं कसं साहेब, या टायमाला चहा पाहिजे ना. चहा घ्या, थोडं शांत व्हा, तवर भाकरी पेटलं होतंच हे. नाही जेवणाचं नाव नका काढू, चहा तेवढा द्या. कोरांनी जेवणाचं नको म्हणताच गायकवाड आणि देशपांडेंनी आशाळभूतपणे डोळ्यांची उघडझाप करत पाहिलं. त्या दोघांना सपाटून भूक लागली होती. देशपांडे पुढाकार घेत म्हणाला, बरं बाबा, तुझ्या समाधानासाठी जेवू आम्ही, काही करतो. पितळेच्या चकचकीत उभट पेल्यातनं काळसर पिवळा गरम गरम चहा आला. भरपूर साखर घातलेलं ते मातकट चवीचं गरम पाणी तेव्हा त्यांना अमृत तुल्य लागलं. अंगावरचे कपडे ओलसर झाले होते, त्यांचा दमट वास अस्वस्थ करत होता. कोरानेनं मनगट उचलून कोपऱ्यातल्या चिमणीकडे करून किती वाजलेत ते बघितलं. 11:15 वाजत आले होते. कांबळ्यावरच थाळीतनं जडसर भाकरी पिठलं, कांदा, दही, मिरचीचा ठेचा वाढण्यात आला. इतकं तिखट त्या तिघांनी कितीतरी दिवसात खाल्लं नव्हतं. सू सू करत देशपांडे नाकातलं पाणी अडवत होता. कोरांने घासागणिक पाण्याचा घोट घेत होता. एकंदर परिस्थितीत सगळं छान लागलं त्यांना. दगडूची बायको गरमागरम भाकरी पुरवत होती. आतल्या खोलीतल्या चुलीतला लालसर केशरी जाळ डोळ्यांना ऊब देत होता. जेवण होताच त्याच कांबळ्यावर 10-15 मिनिटात गायकवाड आणि देशपांडे घोरायला लागले. सारा आसमंत त्यांच्या घोरण्यानं दुमदुमून गेला. कोरांनेचा डोळा काही लागेना, तो सारखा कूस बदलायला लागला, उसासे सोडायला लागला. एक तर जागा नवीन होती आणि समोर रानच रान होतं, अंधारात बुडालेलं. दिवसा नजरेत भरणारी, मनाला आनंद देणारी सृष्टी अंधाराच्या डोहात बुडाली होती. डोळे बंद केले, गच्च मिटून घेतले तरी मनातला अंधार नाहीसा होत नव्हता. कुणीतरी अनोळख्या ठिकाणी जागा असणं हेही महत्त्वाचं होतंच. कोरांनेला वाटलं कदाचित आपली नियुक्ती त्यासाठीच केलेली असावी. मन शंका आशंकांनी व्याप्त होतं. मनात फक्त खळबळ माजवणाऱ्या लाटाच होत्या. तोच कोरांनेला शेजारी कुणाची तरी चाहूल लागली. दगडू आणि त्याच्या मागे त्याची बायको. कोरांनेच्या पोटात भीतीनं गोळा उठला. दगडूनं हाक मारली, साहेब. कोरांने आतल्यात अंग आकसून राहिला. दगडू म्हणला, नव्या जागेत डोळा लागना जणू. तुम्हाला कुठली सवय हो रानात उडग्यावारी नेजायची. कोरांनेला आपण पकडलो गेल्याचं तीव्रतेनं जाणवलं. तो खडबडून अंथरुणावर उठून बसला आणि म्हणाला, काय रे, तुलाही झोप येत नाहीये का? दगडू आणि त्याची बायको एकमेकांना खेटून उकिडवं बसली. त्यांचे ओठ काहीतरी बोलण्यासाठी हालत होते. पापण्यांची सहेतुकपणे फडफड होत होती. त्यांच्या मनात काहीतरी खदखदत होतं. कोरांनेला वाटलं आता हे आसरा दिल्याच्या बदलात 100-200 रुपये उकळणार, पण एवढ्या 100-200 भागलं म्हणजे झालं. कोपऱ्यातल्या चिमणीतलं तेल संपत आलं होतं. सेकंदाशी प्रकाशाची ज्योत आतल्या आत मिटत होती.
प्रकाश आटत होता. रेषेनं तो संपत होता. त्या संपत आलेल्या प्रकाशाच्या सानिध्यात दगडू आणि त्याच्या बायकोचा चेहरा कोरान्नेला अजूनच रापलेला आणि जांभळसर दिसत होता. डोळे मात्र विलक्षणरित्या त्यांचे चमकत होते. कोरान्ने हाबकला होता. क्षणभर त्याला वाटलं, या दोघांनी जास्त कमी वर्तणूक केली तर देशपांडे आणि गायकवाडला ओरडून उठवायचं आणि जमेल त्या वेगानं जीपकडे धावत सुटायचं. दगडू आणि त्याची बायको आलटून पालटून एकमेकांकडे नजरेनंच खुणा करत बघत होती. शेवटी कसाबसा दगडू म्हणाला, साहेब आमची बायको तुमसनी ओळखती बरं का. कोरान्ने उखडला. एकदम म्हणाला, तुझी बायको आणि मला ओळखते? कोरान्नेला आश्चर्य लपवता आलं नाही, पण भीतीही भराभरा चढलेला ताप उतरावा तशी उतरायला लागली. आदवीनं डोक्यावरचा पदर नीट करत दगडूची बायको म्हणाली, अव तुम्हाला वसरीला पाहिल्यावर मी ओळखलंच बरं का साहेब. तुम्ही आवलकोंडाला वसुलीसाठी आलता ना व भीमा सासवडेकडं. तिचा चेहरा आश्चर्ययुक्त होता. कोरान्नेला क्षणभर विचार करायला लागला. चित्र काही रेषांनी स्पष्ट होत होतं, पण बरंचसं अस्पष्ट होतं. त्याच्या कपाळभर आठ्या पसरल्या. विचारांनी गिरकी घेतली. त्याची स्मरणशक्ती ताणली गेली आणि त्याला आठवलं. आठवणींनी तरतरीत होऊन तो चटकन म्हणाला, अच्छा, तो विहिरीसाठी कर्ज घेतलेला भीमा सासवडे ना, आवलकोंड्याचा. आठवला की मला, स्पष्टपणे आठवला तो. लाटा संपून आपलीच प्रतिमा पाण्यात स्पष्ट दिसावी तसं सगळं स्वच्छ दिसत होतं. आनंदानं थपथपत दगडूची बायको म्हणाली, भैजी त्योच की भीमा सासवडे. त्यो भीमा सासवडे ना, त्यो माझा बाप. हिरीचं निमित्त करून त्यानं माझ्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं. 2 वर्ष दुष्काळ पडला होता. पाहुणं घाई करायला लागले. तेव्हा पुरुष बरुचीचा खड्डा शेतात खणला आणि बानं पाणी लागलं नाही काही, पाण्याची जागा चुकली असं तुम्हाला सांगितलं. तुम्ही हिर बघायला आलता बघा. तेव्हा माझा साखरपुडा झालता. 8 दिवसावर लगीन आलतं तुम्ही आले तेव्हा. कोरान्नेच्या आठवणीच्या रेषा गडद होत गेल्या. वर्ष होत आलं तरी विहिरीसाठी कर्ज घेऊन त्या भीमा सासवडेनं हप्ता भरला नव्हता का शेतात विहीर सुद्धा खणली नव्हती. भीमा सासवडेनं कर्जाचा पैसा दुसरीकडे वापरल्याचं बँकेच्या कानावर आलं तेव्हा प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यासाठी बँकेनं कोरान्नेची नेमणूक केली होती. कोणी पाहायलाच आलं तर भीमानं पुरुषभर उंचीचा खड्डा खणून ठेवला होता. प्रकार लक्षात यायला वेळ लागला नाही. कोरान्नेनं भीमाला पोलिसात द्यायची धमकी दिली तेव्हा कोरान्नेचे पाय धरून भीमा सासवडेनं खरा प्रकार सांगितला होता. त्या क्षणी भीमातला फक्त बाप जागा होता. तो बाप कमालीचा लाचार होता. अगतिकपणे ढसाढसा रडत कोरान्नेच्या पुढ्यात पुन्हा पुन्हा माथा टेकवत भीमा म्हणत होता, साहेब मला पोलिसात देऊ नका साहेब. हे बघा साहेब, माझ्या पोरीचं लगीन होणं तुमच्याच हातात आहे साहेब. साहेब तुमची पोर समजा, तिला एक बार मोहलत द्या साहेब. 2 वर्षापासून दुष्काळ आहे, शेत पिकतच नाही. कसं लगीन करणार पोरीचं सांगा बरं. आणि पाहुणं बी थांबाय तयार नाहीत. मी खरं सांगतो साहेब, मी पायका पोरीच्या लग्नासाठी घेतलाय, याच्यात खोटं काय बी नाही साहेब. आत जाऊन त्यांनी भराभरा लग्नाचा बस्ता आणला, कोरान्ने पुढे टाकला आणि म्हणाला, यो बघा यो लग्नाचा बस्ता आहे साहेब. साहेब लगीन मोडू नका साहेब. लय नामुष्की होईन माझी पोर जलंबर माझ्या घरात राहील साहेब. साहेब म्या बँकेचा पैसा फेडतोय. माझं फक्त शेत पिकू द्या माझं साहेब. म्या एखाद्या वेळेला उपाशी राहीन पण कर्ज फेडणार साहेब म्या. एव्हाना भीमाच्या घरातली मंडळी जमली होती. भीमा, त्याची बायको, बाप, आई, पोरगा सगळ्यांच्या डोळ्यातनं करुणा व्हायला लागली होती. कोरान्नेला भीमातल्या बापाची दया आली. त्याची लाचारी त्याला बघवेना. भीमा बडबडतच होता, साहेब म्या सबशेल खोटं बोललो साहेब. मला काय सजा द्यायची ती द्या, पण ती पोरीचं लगीन झाले हो द्या साहेब. पोरीच्या लग्नासाठी कुठं साहेब तुम्ही लोक कर्ज देत आहे. नड भागा ह्या पार पंचायत खोटं बोलावं लागतं साहेब. म्या पायका फेडणार पण साहेब, पायका फेडणार. कोरान्ने खिन्नपणे तिथनं परत आला होता. भीमा सासवडेचा केविलवाणा चेहरा त्याला कितीतरी दिवस आठवत राहिला होता. वरच्या साहेबांना कोरान्नेने सांगून टाकलं, भीमा सासवडे भेटला नाही, तो यात्रेला गेलाय. कारण खरं कारण साहेबांना सांगून सुद्धा पटलं नसतं. कायद्यानं शहाण्या माणसाचे हात बांधलेले असतात.
त्यांना जाणवलं तरी ते निर्णय घ्यायला मोकळे नसतात. त्यानंतर 2 महिन्यांनी कोरान्नेचीच बदली झाली. गाव बदललं, ऑफिस बदललं, नव्या माणसात नव्या समस्यांनी तो घेरला गेला. काळानंच पडदा पाडला होता. दगडूची बायको भारावून म्हणत होती, साहेब तुमच्यामुळं माझं लगीन झालं. माझ्या बानं निम्मेचे वर कर्ज आणले फेडत. साहेब तुमच्या आशीर्वादानं समद छान चाललंय बघा. पावसानं तुम्हाला माझ्या झोपडीत आणलं, शेवेचा मावका दिला, मला लय आनंद झाला साहेब. साहेब तुम्हाला आमची ओळख कशी राहणार हो? पण देवाला कोणी सरतवय? तुम्ही देव माणसं आहे, माणसाच्या रूपात येणारी. ती आनंदानं गदगदत होती. आनंदाचा हे दुःखासारखा विलक्षण उमाळा असतो हे कोरान्नेनं त्या दिवशी पाहिलं. दुःखापेक्षा सुख पेलायला माणसाला ताकद लागते. ते सुख क्षणभंगूर असेल पण त्याची मनातली प्रतिमा पुसणं जाणं कठीण असतं. मनाच्या तळाशी ती असतेच. पुढे होऊन तिने कोरान्नेला दंडवत घातला आणि म्हणाली, तुमची झोप मोडली साहेब. मला सांगा ना, सकाळी कुठनं निवांत बोलणं झालं असतं, तुम्ही लगे उठून निघाली असते. पण आता मला शांत झोप येईन साहेब. दोघेही उठली, भारावलेल्या स्थितीत आत निघून गेली. उरलेली रात्र कोरान्नेनं विचारातच घालवली. पहाटे कुठेतरी त्याचा डोळा लागला. रात्रभर त्याचं संचित त्याच्या पुढं माणसाच्या सुखाच्या रूपानं जिवंतपणे थैथयत होतं. नकळतपणे हातून घडलेल्या पुण्याची तो प्रचिती घेत होता. समजून उमजून केलेल्या पुण्याची नोंद माणूस जागरूकपणे ठेवतोच, पण हातून नकळतपणे घडलेलं पुण्यसुद्धा त्याचा परिणाम दाखवल्याशिवाय राहत नाही हेच खरं. फक्त तो संचिताच्या रूपानं माणसाच्या दैवात बंदिस्त असतो आणि त्याची त्याला जाणीव नसते इतकं. पहाटे चहा घेऊन मंडळी निघाली. दगडू आणि त्याची बायको जीपपर्यंत आली होती. एका अनोळखी गावी संपूर्णतया अनोळख्या माणसात नाजूक स्नेहबंध निर्माण झाला होता, तोही अचानक. कोरान्ने त्या क्षणी त्या सर्वांचाच ऋणी होता. दगडूचा, त्याच्या अगत्याचा, त्याच्या बायकोचा, जोरदारपणे आडवा तिडवा झोडपणाऱ्या पावसाचा सुद्धा, आणि जीपच्या पंक्चरलेल्या टायर्सचा आणि त्याच्या साथीदारांचाही. श्रोते हो, ही होती वृंदा दिवाण यांची कथा संचित. कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हां मित्रांनो, एक सांगायचं राहिलं की आपल्या चॅनलवर सध्या जी कादंबरी चालू आहे आडूसा, या कादंबरीच्या निमित्तानं आपण श्रोत्यांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेतही भाग घ्या. ऐका, राजेश जगताप लिखित आडूसा. पुन्हा भेटूयात श्रोते हो अशाच कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.